नमस्कार. मी विवेकानंद चव्हाण. व्हॉट्सअपवर माझ्या विविध लेखांद्वारे मी आपल्याशी संपर्कात आहे, ज्याच्यामध्ये मी आपल्याबरोबर जडीबुटी आणि आयुर्वेदाचं जे काही ज्ञान मला संकलित करता येते आपल्यासमोर मांडतो. मी खूप वेळा म्हटल्याप्रमाणे मी वैद्य नाही, डॉक्टर नाही, आयुर्वेद तज्ज्ञ नाही, पण थोडासा अभ्यास करायचा आणि वनस्पतींविषयी प्रेम आणि आयुर्वेदाची आवड. त्यामुळे काय अभ्यास करतो आणि जे काही संदर्भ मला माहितीच्या महाजाला सापडतील संकलित करतो ते आपल्यासमोर मांडतो. हे सगळं करत असताना मी आपल्या पारंपरिक ग्रंथांचा आधार मात्र घेत असतो, कारण खरं ज्ञान त्या ग्रंथांमध्ये आहे. आपण खूप दिवसापासून केसांच्या संदर्भात चर्चा करतोय. केसांच्या समस्या आणि आरोग्याची चर्चा करतो. त्यासाठी मी बऱ्याच गोष्टी आपल्यासमोर माझ्या लेखामधून मांडलेल्या. मागच्या लेखात चर्चा केल्याप्रमाणे एक नारसिंह रसायन या संदर्भात मी आपल्याला काही माहिती दिली होती. नारसिंह रसायन याचा उल्लेख बैशेची रत्नावली, अष्टांग हृदय याच्यामध्ये आढळतो. इतर ग्रंथामध्ये नारसिंह रसायन हा सरळ संदर्भ नसेल, नाहीये, परंतु या रसायनाच्या काही गुणधर्म चर्चा केलेली आहे. नरसिंह रसायनमध्ये काय सॉरी बैशेची रत्नावली काय म्हणते, नरसिंह रसायनम पालितम बल्यम ऋष्यम रसायनम. संस्कृत एवढी चांगली नाही माहिती प्रयत्न. याचा अर्थ काय की नरसिंह रसायन हे केसांचा पांढरे होण्याचा म्हणजे केस पिकण्याची प्रक्रिया थांबवतो, कमी करतो. त्याचबरोबर हे बलवर्धक आहे, बल प्रदान करते, शरीराला बल प्रदान करते, स्नायूंना, आपल्या पूर्ण शरीर संस्थेला बल प्रदान करते. तसे वीर्यवृद्धी करणार, ताकद वाढवणार. अष्टांग हृदयमध्ये केसांपुरता संदर्भ म्हणायला म्हटलं, अष्टांग हृदय म्हणतं नारसिंह रसायन वापरल्याने आपले केस हे भ्रमरासारखे काळे होतात. अष्टांग हृदयामध्ये मांडले. नरसिंह रसायन नक्की काय? नरसिंह रसायन आयुर्वेदातल्या केसांसाठी उपयोगी असलेल्या पॉवरफुल वनस्पतींचे कॉम्बिनेशन आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये त्याचं जे मुख्य कार्य बलवर्धन, त्या बलवर्धक वनस्पती पण टाकलेले असतात. नरसिंह रसायनाचे मुख्य घटक काय तर आवळा, भृंगराज, शुद्ध गावरान गाईचं तूप, मध, लोह आणि त्याबरोबर बल्यवर्धक वनस्पती म्हणजे गोखरू, शतावरी, बिदारी कंद असे घटक असतात. आता या घटकांमध्ये काही वैद्य आपापल्या इच्छेनुसार काही बदल पण करतात, काही आयुर्वेदिक कंपन्या बदल करतात, पण मुख्य घटक जे आहे ते आवळा, भृंगराज, गोतृत्व म्हणजे गाईचं तूप, मध, लोह. लोह शुद्ध असलं पाहिजे, त्याच्यावेळी आपण काळी दिवा वापरली तरी चालतं. काळी दिव्यामध्ये लोहाचं चांगलं प्रमाण आपल्याला मिळतं. केसांच्या समस्येचं मुख्य कारण हे आपलं पित्त असतं. शरीरातलं पित्त बिघडलं की केसांच्या समस्या उद्भवतात, केस लवकर गळायला लागतात, पांढरे व्हायला लागतात. नारसिंह रसायन आपल्या शरीरातलं पित्त कमी करतं, कारण ते आपण आवळा टाकलेलं आहे, त्यावर तूप आहे, त्यामुळे तुमचं पित्त कमी होतं. पित्त कमी झालं की केसांच्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो. त्याचबरोबर हे आपल्या शरीराचं रक्ताभिसरण सुधारतं. रक्ताभिसरण सुधारलं की आपल्या शरीराला म्हणजे हे रक्त व्यवस्थित जातं, केसांना रक्त व्यवस्थित मिळतं, हेअर फॉलिकल्स स्ट्रॉंग होतात, हेअर फॉलिकल्सला आपल्याला पोषण मिळतं, त्यामुळे केस वाढतात आणि मेलॅनिनचं पण प्रमाण वाढतं. त्यामुळे अकाली पालित्य म्हणजे अकाली केस पिकणं हा थोडं कमी होतं. त्याचबरोबर शरीराला पोषण देतं, कारण बल्ले आहे. आपल्या स्नायूंना, आपल्या शरीर संस्थेला पोषण देणं, ताकद वाढवणं हे कार्य पण नारसिंह रसायन करत असतं. त्याबरोबर वीर्यवृद्धी करणार आहे. केसांच्या, मी परत म्हणतोय, केसाच्या समस्येवर बाह्य उपयोग कामाचा नसतो, फक्त बाह्य कामाचा नसतो, गरजेचा असतो, पण
पण त्याच्यानंतर आपल्या केस समस्या आपल्या सुटतील असं नसतं. त्यासाठी अंतर्गत काही औषधं घ्यावी लागतात. काही शरीराच्या इतर समस्यांवर आपल्याला काम करायचं असतं आणि त्या समस्यांवर काम करण्याचं काम हे नरसिंह रसायन करतात. आणि हे आपल्या पारंपरिक ग्रंथांमध्ये मांडलेलं आहे. आपला संदर्भ दिलाय मी. वैशाच्या रत्नावली आणि अष्टांग हृदय या दोघांचा संदर्भ मी घेतला होता. थोडासा अभ्यास केला होता. नरसिंह रसायन आपण घरी पण तयार करू शकतो. स्वतःही करू शकतो. जे घटक मी आता सांगितले आहेत, ब्रिंगराज, आवळा, गोक्षूर, पिंपळी, लोह, बिदारीकण, शतावरी, वाटलंच तर ब्राह्मीही टाकू शकतात. हे सगळे चूर्ण एकत्र करून शुद्ध गाईच्या तूपात तूप थोडंसं गरम करायचं, त्यात हे सगळं मिश्रण टाकायचं. ते मिश्रण एकजीव झाल्यानंतर थोडंसं गाईचं तूप थंड झाल्यावर त्यात गाईच्या तुपाच्या विषम प्रमाणात, म्हणजे जर तुमचं 100 ग्राम तूप असेल तर 50 ग्राम मध किंवा 200 ग्राम मध किंवा 150 ग्राम मध विषम प्रमाण असलं पाहिजे. प्रमाणात मध त्यात मिसळू शकतात. तुमच्या प्रकृतीनुसार, तुमची प्रकृती कशी आहे तर त्यानुसार तुम्हाला मध आणि तुपाचं प्रमाण कमी जास्त करायचे. ते वैद्यांकडून आपण ती प्रकृती तपासून घ्यावी. जर कोणाला मधुमेहाचा प्रॉब्लेम असेल तर त्यांनी मध वापरू नये. गुळीचे प्रमाण म्हणजे गुळीचं प्रमाण थोडं जास्त ठेवावं. तसं मधाने शुगर वाढतेच असं नाही. मध शुद्ध असल्यास नाही वाढणार. हे सगळं एकत्र करून एका काचेच्या बरणीत भरून ठेवा आणि त्याचं सेवन करा. पण मी रिकमेंड करेन तर एखाद्या चांगल्या फार्मसीचं, आयुर्वेद फार्मसीचं नरसिंह रसायन घ्या. कारण त्यांना शास्त्रोक्त पद्धती माहिती असतात. ग्रंथोक्त पद्धतीने ते तयार करतात. त्यामुळे त्याचे रिझल्ट तुम्हाला चांगले मिळतील. आयुर्वेदामध्ये औषध तयार करण्याच्या प्रक्रियेत जेवढं महत्व त्याचं रॉ मटेरियल मिळवण्यात किंवा गोळा करण्यात आहे, तेवढंच महत्व तिथी, आपल्या पंचांगानुसार असलेली तिथी महत्वाची असते. त्यामुळे बऱ्याच आयुर्वेद कंपन्यांची चांगली स्टँडर्ड कंपनी आहे की ते तिथीनुसार, चंद्राच्या आकाशाच्या स्थितीनुसार तो दिवस निवडून त्या दिवशी औषध तयार करतात. त्यामुळे तुम्हाला नरसिंह रसायनाचं सेवन कसं करा? कुठलंही रसायन, आयुर्वेदातलं कुठलंही रसायन हे रसायन काळात घेतलं पाहिजे. रसायन काळ म्हणजे कुठला? तो सकाळी 7 वाजेच्या आसपासचा काळ. 7, 7:30 दरम्यान त्यावेळेस सूर्योदय झालेला असतो, तो होणार असतो. अशा काळात घ्यायचं. रसायन चूर्ण तुम्ही चाटण म्हणून घेऊ शकतात, दुधाबरोबर घेऊ शकतात, कोमट पाण्याबरोबर तुम्ही घेऊ शकतात. चाटण म्हणून घेतल्यानंतर मात्र कोमट पाणी प्यावं, कारण त्यात तूप असतं. तूप पूर्णपणे आपल्या पोटात जावं, ते आपल्या अन्नामध्ये चिपकून राहू नये म्हणून ते घ्यावं. हा माझा कोणी वैद्याने सांगितलं नाही, पण माझा स्वतःचा अनुभव पण आहे, माझं स्वतःचं मत पण आहे. नरसिंह रसायन हे 16 वर्षाच्या खालील मुलांना देऊ नये. कारण बल्यवर्धक आहे, वीर्यवर्धक आहे. त्यामुळे त्यांना देऊ नये. 16 ते 30 म्हणजे तारुण्यात असलेले लोक जे मंडळी आहेत त्यांनी 1 चमचा घ्यावं सकाळी. जे साधारणतः पुढच्या वयाच्या पुढच्या टप्प्यात प्रवेश करणार आहात, म्हणजे 30 नंतर 50-55 पर्यंत, अशा मंडळी 2 चमचे घेतलं काही हरकत नाही. कारण त्यावेळेस त्या वयामध्ये आपल्या शरीरातल्या बऱ्याच पोषणद्रव्यांचा, घटकांचा क्षय सुरू झालेला असतो किंवा झालेला असतो. त्यामुळे 2 चमचे त्यांनी घ्यावेत. त्यानंतर तुम्ही दुधाबरोबर त्यानंतर कोमट पाणी घ्या. त्या पद्धतीने अनुपांतमध्ये घ्यायचं असेल ते. 55 प्लस असलेल्या लोकांनी 1 चमचा घ्यावा, कारण त्या आपली पचनशक्ती मंद झालेली असते. हे सगळं करत असताना परत एकदा सांगतो, आपली प्रकृती कृपया अगोदर आपल्या वैद्यांकडून तपासून घ्या. मग याचं सेवन चालू करा. केसांच्या समस्येसाठी नरसिंह रसायन एवढं उपयोगी आहे. तसंच ते काही शारीरिक शरीरासाठी सुद्धा उपयोगी आहेत. शारीरिक समस्यांसाठी सुद्धा उपयोगी आहे.
जसं तुम्हाला म्हटलं की याच्यामुळे अकाली केस पांढरे होणं थांबतं, केसांची वाढ व्यवस्थित होते, केस गळती थांबते, टक्कल पडणं थांबतं. केस गळणे टक्कल थांबतं. मी नवीन केस उगेल असं सांगत नाही, त्यासाठी वेगळा उपाय आहे. आयुर्वेदिक उपाय केल्यानंतर टकल्यावर पण केस येऊ शकतात. त्याचबरोबर जसं तुम्हाला म्हटलं की वीर्यवर्धक आहे, म्हणजे वांध्यत्व निवारणात सुद्धा याचा उपयोग होऊ शकतो. अँटी एजिंग आहे, म्हणजे तुम्ही हे घेतल्यानंतर तुमचं तारुण्य टिकून राहण्यासाठी सुद्धा याची मदत होऊ शकते. मी खूप दिवसापूर्वी रसायन चूर्ण या संदर्भात लिहिलं होतं. त्याचाच एक पुढचा प्रकार हा समजा स्मृती वय झाल्यानंतर विसरणं वगैरे असे होतात. थोडेसे मेंदू क्षय होतो, बुद्धी क्षय होतो. याच्यामध्ये बुद्धी आणि स्मृती याच्यातनं पण याच्यात पण वाढ होते. म्हणजे शरीराच्या सर्व दृष्टिकोनातून योग्य आहे. आपल्या शरीराला आणि केसांना पोषण देण्याचं काम येतं, कारण याच्यात आपण केशराज म्हणजे भृंगराज टाकलेला आहे. त्यामुळे शरीराला चांगलं पोषण मिळतं, केस गळती थांबते, केसांचं आरोग्य चांगलं राहतं. प्रीमॅच्युअर ग्रेइंग म्हणजे तरुणपणातच ज्यांचे केस पांढरे व्हायला लागतात ते थांबतं. उतार वयात आपली जी ग्रेइंग होते, केस पांढरे होतात, तो स्पीड कमी होतो, लवकर केस पांढरे होत नाही. हे सगळे याचे उपयोग किंवा गुणधर्म आहेत. नक्की वापरून बघा. हे घेताना मात्र काळजी घ्या आणि कमीत कमी 45 दिवस रसायनाचं सेवन करणं गरजेचं आहे. त्याशिवाय आपल्याला याचे परिणाम दिसून येणार आणि 3 महिन्यापर्यंत तुम्ही रसायन घेऊ शकता. त्यानंतर तुम्ही 8-10 दिवस, 15 दिवसाचा गॅप दिला, महिन्याचा गॅप दिला, परत ते घ्यायला सुरुवात केली, तर काही हरकत नाही. याचे काही साईड इफेक्ट्स नाही आहेत. फक्त परत सांगतो, प्रकृती तपासून घ्या. मधुमेह असल्यास, इतर काय प्रॉब्लेम असल्यास आता वैद्यांना विचारून घ्या. पण सर्वोत्तम रसायन आपल्या ग्रंथांमध्ये 1000 वर्षापूर्वी लिहून ठेवले आहे. नक्की वापरा. जाता आता एक विनंती करतो, सगळं करतोय छंद म्हणून. आपल्याकडे एकच अपेक्षा आहे, व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हा तुमचा मला सपोर्ट असेल. धन्यवाद.